काय चाललं होतं हे सगळं? झडली याची. सुभेदार, तुमच्या मिसेसची मुलाखत चालू होती टीव्हीवरती बघत होतो. ऑफिसच्या वेळेमध्ये? हा काय आनंद, जेनी? आनंद, मला वाटलं तू प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करायला येशील माझ्या केबिन मध्ये, पण नाही. तुला हे असलं काहीतरी फालतू गॉसिप्स आणि ज्या लोकांना खरं तर अजिबात महत्व द्यायला नको त्यांना जास्त महत्व देण्यातच धन्यता वाटते, नाही का? सर, मी येणारच होतो. कधी? वेळ निघून गेल्यावर? मला असं वाटायला लागलंय आनंद की तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकून मी फार मोठी चूक केली. सुभेदार, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेताय, दुसरं काही नाही. पानवलकर, माझा काही गैरसमज होत नाही. माझा समज पक्का आहे. आताच थोड्या वेळापूर्वी मी मिस्टर आनंद शहा यांचं नाव प्रोजेक्ट हेड म्हणून अनाऊन्स केलं होतं, राईट? पण मला नाही वाटत हे प्रोजेक्ट हँडल करायला मिस्टर आनंद केपेबल. नाही पानवलकर, माझा निर्णय अगदी पक्का आहे आणि आता तो कुणीही बदलू शकत नाही. आय थिंक आय नीड टू चेंज माय डिसिजन नाव. म्हणूनच आत्ताच्या आत्ता मी मिस्टर आनंद शहा यांच्या ऐवजी या प्रोजेक्टवर हेड म्हणून मिस शनाया सबनीस यांची अपॉइंटमेंट करतोय. आय थिंक मिस शनाया हे प्रोजेक्ट अजून चांगल्या पद्धतीने हँडल करते. शनाया, जरा प्लीज केबिन मध्ये येतेस का? नाही, प्रोजेक्टचे डिटेल्स तुला द्यायचे आहेत ना, आपण थोडं डिस्कस करूया. आणि तुम्ही बघा, काही असतील कामं आज ऑफिसमध्ये तर बघा. नाही, सगळी महत्वाची कामं मीच करतोय ना. आपल्याकडे काही उरली असतील तर बघा, नाहीतर टीव्ही आहेच, काही मॅच बीच असेल रघु तर बघ ना. हा, बघा बघा प्लीज. अरे काय काय हे काय काय चाललंय हे सगळं? काय एवढा इश्यू का करतायत सुभेदार? सर, इगो प्रॉब्लेम. अरे पण हे सगळं अति होते असं नाही वाटत तुम्हाला? एक तर ती शनाया अजिबात केपेबल नाहीये आणि यामुळे कंपनीचं नुकसान होणार आहे, दुसरं काही नाही. सर, होऊ द्या लॉस. सॉरी, मी असं म्हणतोय, पण खरंच होऊ द्या लॉस. कारण काय ना, आता गुरुला त्याची चूक कळायला फार दिवस राहिलेले नाही. आणि वहिनीचा सक्सेस बघून तो जर चिडत असेल, त्याचा राग माझ्यावर काढत असेल, तर आय एम मोर दॅन हॅपी. मला आवडेल त्याला असं तडफडताना बघताना. इगो प्रॉब्लेम, दुसरं काही नाही. पण राधिका वहिनी खरे आहेत. यस सर, और सच की हमेशा जीत होती. आई एम प्राउड ऑफ वहिनी.
मला वाटलं असंच काहीतरी काम असेल, पण तुम्ही तर एकदम चमकूनच गेलात. मी तर माझ्या बायकोला पाठवत नव्हतो, तर मॅडम तर स्टारच निघाल्या. माझं काय, हे सगळं रेवतीताईमुळे झालंय. अहो ताई तुम्ही आणि रेवती मॅडम तुम्ही, अहो तुमच्यामुळे आम्ही सगळ्यात चमकलो ना टीव्हीला. पार्टी पार्टी हो पार्टी. हो हो हो, पार्टी मिळणार. उद्या दुपारी आपण सगळेजण जेवायला भेटूया. हा, प्रत्येकाने एक एक पदार्थ आणा. अरे वा, छान छान छान. हा. राधिका, ही तुझी खरी कमाई आहे. किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतात ना ही माणसं. इथे येऊन सुद्धा तू माणसं जोडलीस. कुठेही जीवाला जीव देणारी माणसं आणि कुठे ती शनायासारखी सगळं लुटून नेणारी माणसं. जाऊ दे ना, जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचा. सोड. तू ना कोणीतरी संत किंवा साधू म्हणून जन्माला यायला हवं होतं. उगाच सामान्य माणूस म्हणून जन्माला आले. कसं वाटतंय? खायचं काहीच भारी वाटून राहिलं मला तर. पण रेवती, तू या सगळ्यांना खूप मोठा आनंद दिलाय. आता बघ, अशा दुप्पट उत्साहात कामाला लागतील. ए कमळे इकडे ये. अगं मी माझा खारीचा वाटा उचलला फक्त. रेवती ताई, अमावस्येतल्या साऱ्या बायांकडून तुम्हाला ह्या छोटीशी भेट. पण कशासाठी? नाही म्हणू नका, घ्या की. घ्या हो घ्या. घे गं रेवती. मला खूप आवडतात फुलं. आवडली ना व? खरंच इतकी सुंदर भेट आजपर्यंत मला मिळाली नव्हती. बरं, टाळ्या माझ्यासाठी नाही, तुम्हा सगळ्यांसाठी वाजायला हव्या. हा कार्यक्रम बघून लोकांनी म्हटलं पाहिजे की काम करावं तर या बायकांसारखं, जसं तुम्ही करताय, राधिका करतेय. आणि आता जोरात काम व्हायला हवं. जोरात जोरात वाजवा आता, जोरात. माझं काही नाही ग, मी तर एक छोटा भाग आहे यातला. बरं, आपला कार्यक्रम टेलिकास्ट होणार आहे हे मी सगळ्यांना कळवलं. म्हणजे नानांना फोन केला होता, गुप्तेना फोन केला होता, जेनीलाही कळवलं होतं. आय होप सगळ्यांनी आपला कार्यक्रम बघितला असेल, स्पेशली गुरुनाथ आणि शनायाने. कोण जाण